हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत ग्रीन पुलावची रेसिपी। नावाप्रमाणेच मी इथं सगळ्या ग्रीन भाज्या घेतल्यात। मटार, स्वच्छ धुवून घेतलेला पालक, हिरवी मिरची, कढीपत्ता, पुदिना आणि स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर। मी इथे भात सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तांदूळ जेवढा आपण तांदूळ घेणार आहे एखाद्या वाटीनं किंवा भांड्यानं मोजून घ्यायचं आहे, कारण नंतर आपल्याला तेवढंच पाणी ॲड करायचं आहे। त्यामुळे तांदूळ मोजून घ्या। एक 5-10 मिनटं बाकी सगळी तयारी होईपर्यंत धुवून ठेवा, म्हणजे भात नंतर छान फुलतो सुद्धा। मी इथं पालक, पुदिना एकत्र करून थोडं चिरून घेतलं आहे। त्यानंतर आपल्याला ते मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे। त्याच्यात आपल्याला हिरवी मिरचीसुद्धा टाकायची आहे। जर हा लहान मुलांना देणार असाल तर हिरव्या मिरचीच्या ऐवजी थोडीशी काळी मिरी पावडर आपण ॲड करू शकतो। तर इथे पेस्ट तयार आहे। त्याचसोबत मी आज बनवलं आहे मस्त खमंग बटाट्याचे पराठे, तर त्याची पण शॉर्टमध्ये रेसिपी सांगणार आहे। आपण तेल तापत ठेवूया कुकरमध्ये। आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे। त्याच्यामध्ये आपण जिरं घातलं आहे, मोहरी, कुठलाही इतर दुसरा मसाला न वापरता आपण हा भात आज करणार आहोत। विकतचा किंवा घरात असलेला कोणताही मसाला, बिर्याणी मसाला किंवा अशा पद्धतीचे इतर मसाले खूप मिळतात, तो न वापरता साध्या सोप्या पद्धतीने आज आपण हिरवा भात करणार आहोत। तर ह्याच्यात मी कढीपत्ता घातला आहे, हळद घालून घेतली आहे आणि ह्याच्यात मी आता मटारचे दाणे ॲड करणार आहे। हे थोडंसं मिश्रण सगळं परतून घ्यायचं आहे, म्हणजे तेलात छान मटार परतले जातात। आजकाल या सीझनमध्ये हिवाळ्याच्या दिवसात आपल्याला खूप छान भाज्या बाजारात मिळतात, तर ह्या सगळ्या फ्रेश भाज्या अवेलेबल आहेत। तर आपण मस्त त्यांचा फायदा करून घेतला पाहिजे आणि आपल्या आहारात पोषण वाढवलं पाहिजे। तर इथं मी आता पालकाची पेस्ट, पुदिना पालकाची पेस्ट ॲड करून घेतली आहे। एक 5 मिनटं हे मिश्रण सगळं ढवळत राहायचे। थोडी बारीक उकळी आली की त्यानंतर आपण त्याच्यात धुतलेला तांदूळ ॲड करायचा आहे। तर इथं आता छान बारीक उकळी आली आहे। त्यानंतर आपण ह्याच्यात साधे धने आणि जिरे पावडर आपली ॲड केली आहे। त्यानंतर आपण तांदूळ ॲड करतो आहे। तांदूळ घातल्यानंतर एक 2 मिनटं पुन्हा हे परतून घ्यायचं आहे, म्हणजे तांदूळ आणि पेस्ट हे एकत्र होऊन छान मिश्रण तयार होईल। त्यानंतर आपण जेवढे तांदूळ घेतले होते तेवढंच आपल्याला ह्याच्यात पाणी ॲड करायचं आहे। चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। त्यानंतर आपण स्वच्छ धुवून चिरलेली बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली आहे। तर इथे छान मस्त आता हिरवा रंग आलेला आहे आणि जेवढे तांदूळ घेतले होते तेवढंच पाणी मी ॲड केलं आहे। आणि आपण आता हा भात मस्त कुकरला शिजवत ठेवूया। अगदी 2 शिट्ट्या पुरतात, म्हणजे भात छान मऊ आणि मोकळा होतो। तर पराठ्यासाठी इथं आपण बटाटे शिजवून घ्यायचे। बटाटे थोडे कुस्करून त्याच्यात मीठ, धने जिरे पावडर, त्यानंतर कोथिंबीर आणि मिरची, आलं आणि लसूण याची पेस्ट घालून हे छान मळून घ्यायचे आहे, म्हणजे ह्याचे गोळे करून आपल्याला नंतर पोळीच्या पिठामध्ये भरता येतील। तर हे बघा, इथं मी छान पेस्ट करून घेतली आहे आणि आता हे आपण भरून घ्यायचं आहे। पुरणपोळी करतो तशा पद्धतीने आपण हे पुरणाच्या ऐवजी हे मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि ह्याचा छान एक गोळा बनवायचा आहे। अशा पद्धतीने आता हा गोळा तयार झालेला आहे। थोडं पातळसर आतलं मिश्रण दिसेपर्यंत आपल्याला हे लाटायचे। पराठा रेडी आहे आणि आपला ग्रीन पुलाव किंवा ग्रीन भातसुद्धा रेडी आहे। नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि सबस्क्राईब आणि शेअर करा।